गुड मॉर्निंग गाईज. हे बघा माझी तयारी अशी झालेली आहे आणि मी निघाले कुठे तर सांगते. तर मी चालले एका शूटला. आय नो मी याच्या आधी सुद्धा शूट्स केलेत, पण हे शूट माझ्यासाठी एक्स्ट्रा स्पेशल आहे कारण हा प्रोजेक्टच माझ्यासाठी एक्स्ट्रा स्पेशल आहे. तर कसा घडला माझा दिवस ते बघूयात. आता आपल्याकडे स्पेअरमध्ये आहे चष्मा, पण तिला ट्रान्सफर करायचा आणि तिचा सेम आणि हा and meet our fashion designer. भाई अपना फोर्थ पे था, थर्ड पे गई चलो तर नेहमीप्रमाणे धावपळ करत मी पोचले आमच्या सेटवर. एक सेकंड तुम्हाला वाटत असेल मी कोणाला काही शिकवते, पण तसं नाही आहे बरं का. मी ना आमच्या डिरेक्टरकडून फक्त गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर हे शूट आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या आमच्या नाटकाचं प्रोमो शूट, आणि हे डिरेक्ट केलंय आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या वरुण नार्वेकरने. तर असं छान प्रोमो शूट झाल्यानंतर मी गेले फोटोशूटसाठी. एवढा कॉन्फिडन्स दाखवते तेव्हा नव्हता. अर्थात दिसलंच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर. दुसऱ्या प्रोमोचं सेटअप रेडी झाल्या प्रोमो टीमने मला बोलवलं आणि क्विकली आम्ही आमचं फोटोशूट संपवून पटकन मी रेडी झाले, चेंज केलं आणि गेले दुसऱ्या प्रोमोसाठी. आणि हा आहे माझ्या दुसऱ्या प्रोमोचा लुक, जो मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे कारण हा एकदम माझ्या झोनचा आहे. हाताचा भाई वाटला पाहिजे की तू ते करतेस. हा मी म्हणतो ह्याच्याऐवजी तू ऍक्च्युअली धरायला जा बरं पैसे. आणि आता आमच्या वेळी. हे सिरी, कॅन यू प्लीज टेल मी हाऊ टू टाय दिस स्कार्फ? तर गाईज आमचं हाफ डे ऑफ शूट झालेलं आहे आणि नाही मी थकले नाही अजून, जस्ट किडिंग. पण अजून बाकी आहे बरंच काय पण मजा येते. हे सगळे खूपच मेहनत घेणारी माणसं ते आमच्या जागेवर बसून कॅमेराला लुक दाखवत आहे. हाय, ह्यांचा बर्थडे, हॅपी बर्थडे. ये तो बस कुछ नहीं, यहाँ से वहाँ घूमती है. शी शोज की ये बहुत काम कर रही है. किती दमली चक्कर येते. टेबल होती केक निर्माते नंदुकरणाचा वाढदिवस आहे. सुनो ना दादा, और इसका सुन लो, नहीं पूरा बोलो. कसं कॉन्शियस कसं होतो असं करून दाखव. His name is Conscious Patel. आणि थर्ड चेंज झाल्यानंतर मला कुठे काय कसं घडतंय काहीही कळत नव्हतं. काय शूट बाकी आहे, काय शूट झालंय, या सगळ्याबद्दल मी एवढी कन्फ्यूज होते ना. पण हे सगळे सिनियर्स जे बोलत होते ना, मी फक्त तेवढं फॉलो करत होते आणि म्हणून मला खूप 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 मजा येत होती आणि खरंच मजा येत होती मला. आणि बघा ना, मला असं वाटत होतं की किती छान आहे की ही एवढी भारी मंडळी यांच्यासोबत मी स्टेज शेअर करूच शकते, पण आज मला स्क्रीनसुद्धा शेअर करायला मिळते आणि मला मस्त वाटत होतं. मला खूप लकी फील होत होतं. आणि मग आम्ही वळलो आमच्या तिसऱ्या प्रोमो शूटसाठी. तुम्हाला माहिती आहे, सकाळपासून आम्ही खूप शूट केलं, पण हे असं पहिलं शूट होतं ज्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन काहीतरी शूट करत होतो. वैष्णवी झालं
संपलं डन फॉर द डे. आणि लेट मी नो कसं वाटलं तुम्हाला गोइंग फॉर द लास्ट चेंज. बाय बाय. सो येस, अशा प्रकारे एक सुंदर मजेदार आणि हेक्टिक दिवस गेला आहे माझा. मला आत्ता वाजलेत, मी सकाळी निघाले होते आणि माझं रोज हेक्टिक चालू असून पण जर आत्ता माझ्या अंगात एनर्जी आहे म्हणजे खूप सुंदर दिवस गेला आहे, तुम्हाला वाटतच असेल. पण काय धमाल केली ते तुम्ही बघितलं आहे. पण त्याचं आउटकम काय हे तुम्हाला बघायचं असेल ना तर माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा आणि इथे बघायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगा. सो येस, भेटूयात परत. अंटिल देन बाय, गुड नाईट.